अरे उपाशी कधी मी श्रीपाती खाई, पण तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील, तुमची राम तुमच्या पाठीशी राहील. करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा, करू नका हो परवा सांभाळीत मी सर्वा. तुमची रामोही रामोही बोलते स्वतः, अहो तब्येतीकडे लक्ष द्या, अहो तब्येतीकडे लक्ष द्या. फळ येईल तुमच्या तपा, फळ येईल तुमच्या तपा. मी हा परिवार सांभाळते, तुम्ही साहेब स्वतःला जपा, साहेब स्वतःला जपा, तुम्ही साहेब स्वतःला जपा. अहो पत्रात लिहिते रमा, रमा पत्रात लिहिते रमा. माझी चिंता न करता शिका, मी हा परिवार सांभाळते. एक मुक्त छंद आहे ज्यात बाबांना लिहिले. रमाई अशी म्हणते बाबासाहेबांना एक दिवशी, रमाई कोटीची माय झाल्यानंतर त्या कोटी लेकरांचं मातृत्व पितृत्व ज्या कुटुंबाला स्वीकारलं, त्याच्यानंतर रमाई म्हणते, रमाई कोटीची माय झाल्यानंतर ती बाबासाहेबांना म्हणाले की साहेब, अहो या साऱ्यांना घास घास तरी द्यायचा कसा. कुटीची माय झाल्यानंतर रमाई साहेबांना म्हणाले की साहेब, अहो या साऱ्यांना घास घास तरी द्यायचा कसा. तेव्हा साहेब म्हणाले, थांब या साऱ्यांची सोय करतो. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की थांब साऱ्यांची सोय करतो. म्हणून साहेबांना मनूची मान मुरगळली आणि शिक्षणाचं दार उघडलं. दलित आदिवासी शिकू लागली, रसाळ आंब्यागत पिकू लागली. मग आमचा वामन म्हणू लागला, पोरं आमची शिकू लागली पिकू लागली फळं. अरे पोरं आमची शिकू लागली पिकू लागली फळं. पीक हाताशी आलं रस आंब्याचा गळ, पीक हाताशी आलं रस आंब्याचा गळ. ही रमाईची पुण्याई आहे. हे आपल्या अंगावर दिसतंय, हे सोनं नाणं हे साड्या, तुम्हाला काय वाटतं ही आपले खरं नाही. अहो त्या माऊलीचं दुःख आहे जे आज आपण सुख म्हणून मिरवतोय. हे त्यांचं दुःख आहे जे आज आपण सुख म्हणून मिरवत आहोत. हे त्यांचं दुःख आहे. पतीला बोले परदेशी जावे, आल्या संधीचे सोने करावे, आल्या संधीचे सोने करावे, आल्या संधीचे सोने करावे. पतीला बोले परदेशी जावे, आल्या संधीचे सोने करावे. उच्च शिक्षण कराया विमाना, उच्च शिक्षण कराया विमाना.
असून दादा बोलण्याची लेखणी महाराष्ट्रात खूप मोठे शायर होते. या ठिकाणी बसलेल्यांपैकी वानखेडे सर त्यांनी फार जवळून पाहिलेलं असेल. विद्यापीठात असताना आम्ही आमच्या भेट घ्यायच्या मिलिंद महाविद्यालयात असताना. काळेचा हाताळून येवो, लिहिता लिहिता प्रतापसिंग राव, लिहिता लिहिता प्रताप एक नाव, लिहिता लिहिता प्रताप एक नाव. काळेचा हाताळून येवो, लिहिता लिहिता प्रतापसिंग राव. लोक म्हणतील त्याच्या कुशाशी, लोक म्हणतील त्याच्या कुशाशी, कवितेची चिठोरी मिळाली. एका चेहऱ्यावर 9 कोटी चेहरे, रवायती बिलोरी मिळाली. गुलमोहरी रूपाच्या विमाला, गुलमोहरी रूपाच्या विमाला, गुलमोहरी रूपाच्या विमाला, साजरी गुलमोहरी मिळाली. एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे, एका चेहऱ्यात 9 कोटी चेहरे. हे गाणं इकडे फार प्रिय आहे, अख्ख्या महाराष्ट्रातच प्रिय आहे ते. पण विदर्भाच्या मातीत पिकलेलं गाणं आहे. कवी गोवर्धन पाटील म्हणून चंद्रपूरचे फार मोठी लेखणी होती. या माझ्या दलित बांधवा, ऐकणार का? ऐकणार का? ऐकायचे का? जरा जोरदार काय होता काय या माझ्या दलित बांधवा, अरे रंजल्यानो आणि गाजल्या, सब सुर में थोडस जरा जोरात म्हणावं ना बाबा, आता तुमचा आवाज जास्त आहे का? हा? अरे देईल तुम्हाला करून मी फुले. सुरात पण जरा माग पडा आपल्या घरी. आपली चळवळ थोडीशी जुन्या दिवसाची पाहिजे. एक सूर पाहिजे बघा. नामांतर चळवळीमध्ये मराठवाड्यामध्ये विदर्भात याही पट्ट्यात बऱ्यापैकी चळवळ होती. कितीतरी शेकडो हजारो लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं, आपले कुटुंब उद्ध्वस्त झाले, अजूनही ते स्थिरावले नाही. इतका मोठा संघर्ष झालेला आहे. आपल्याला अशा अनेक लढ्यांचा इतिहास आहे, आपल्याला पार्श्वभूमी आहे. आणि सगळ्यात आपलं मोठं पण कसं तर माहिती आहे, आपण या महापुरुषाची लेकर आहोत. त्याच्यापेक्षा आपलं काही आपल्याला मोठं नाही, ते सगळ्यात मोठं आपल्याला. या माझ्या दलित बांधवा, अरे रंजल्यानो आणि गाजल्यानो, देईल तुम्हाला करून मी फुले. अरे काळा राम मंदिर चवदार तळे, काळा राम मंदिर चवदार तळे, काळा राम मंदिर चवदार तळे.